मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अक्षय आणि रेवा यांच्या एंगेजमेंटची घोषणा झालेली आहे आणि त्या गोष्टीमुळे रमा पुरती दुखावली आहे. कारण नुकताच त्याबाबतचा केक कट केलेला आहे आणि त्या गोष्टीमुळे रमा दुखावलेली आहे. अभिषेकला देखील ही गोष्ट समजते आणि तो देखील पुरता हादरून गेलेला आहे. आता रेवा आणि अक्षयचं हे लग्न लावून देणार की काय असा प्रश्नच त्याच्यापुढे पडलेला आहे. अभिषेक खूपच रागाला गेलेला आहे आणि त्याला राग आलाय तो म्हणजे पार्वती आजीचा. तो पार्वती आजीला म्हणतोय की तुझं नेमकं काय चाललंय तू मला सांगशील का? आता तू काय करायचं ठरवलंय? तुला अक्षय आणि रेवाचं लग्न लावूनच थांबायचंय का काय? तुला माहिती आहे ना रेवा कोणाची बायको आहे ती? ही रेवा माझी बायको आहे आणि तू माझ्यासमोर तिचं आणि अक्षयच्या एंगेजमेंटची घोषणा केलेली आहेस. हे तुला कळतंय का? तेव्हा रेवा चिडते आणि म्हणते, "अभि, आता तू या गोष्टी मनाला लावून घेऊ नको आणि या गोष्टीमुळे आता दारूचं नावसुद्धा काढू नको. तू अजिबात दारू प्यायची नाहीये." अभि म्हणतो, की "त्याचा काही संबंध नाहीये. तुला हे लग्न करायचं आहे का? तुला वाटतंय का हे लग्न करावं? तू मला सांग स्पष्टपणे." तर तिचं हे बोलणं रमाकांतला देखील आवडलेलं नसतं. रमाकांत म्हणतो, "रेवा, तू जरा शांत राहिलीस तर बरं होईल." रेवा म्हणते, "अभि, मला तुझी काळजी वाटते ना, म्हणूनच मी हे सगळं बोलत आहे." पण रेवाने मुद्दाम दारूचं नाव काढलंय असं आनंदला वाटत असतं. आनंद म्हणतो, "मला कळतंय तू दारूचं नाव का काढतेस ते. तुला असं वाटतंय ना, की त्याने आत्ता जावं आणि दारू प्यावं, पण आता तो दारू पिणार नाही ही गोष्ट लक्षात ठेव आणि तुझं जे नाटकं चाललेली आहेत ना, ती नाटकं आत्ताच्या आत्ता बंद कर." असं म्हणून त्याने रेवाचं तोंड बंद केलेलं असतं. पण अभिचा राग अजूनही शांत झालेला नाहीये. अभिचा राग आहे तो म्हणजे पार्वती आजीवर आणि तो पार्वती आजीला सांगतोय, की हे लग्न कसल्याही परिस्थितीत मी होऊ देणार नाही. आणि रमाकांत देखील म्हणतोय, की मला सुद्धा या गोष्टी चाललेल्या पटत नाहीयेत. रेवाला मात्र चाललेलं सगळं पटतंय आणि अभि असं का बोलतोय असा प्रश्न तिला पडत आहे. अभि मात्र आई-आजीवर चांगलाच चिडलेला आहे आणि त्यांना सांगतोय, की हे लग्न नव्हे, ही एंगेजमेंटसुद्धा मी होऊ देणार नाही. कारण रेवा ही माझी बायको आहे. आता अक्षयला कसं समजून सांगायचं आणि काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. मला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाहीये. पण माझ्यासमोर मी माझ्या बायकोची एंगेजमेंट होताना पाहावं असं तुम्हाला वाटतंय का? जरासं तुम्ही माझ्या मनाचा विचार करा ना आणि माझ्या एकट्याचाच काय, त्या रमाचा देखील तुम्ही विचार केला पाहिजे. रमा कोणाची बायको आहे तुम्हाला माहिती आहे ना आणि रेवा कोणाची बायको आहे तुम्हाला माहिती आहे ना. मग घरामध्ये असला खेळ का चालू केलेला आहे? का तुम्हाला सगळा खेळच मांडायचा आहे? अशा प्रकारे अभिने पार्वती आजीला भांडायला सुरुवात केलेली आहे. पार्वती आजी सांगतायत, की "हे सगळं मी काय माझ्या आनंदासाठी करतेय का? हे सगळं मी अक्षयच्या आनंदासाठी करते आणि त्याला चांगलं वाटावं म्हणूनच करते आहे." रमा मात्र रडत असते. रमाला चाललेला सगळा प्रसंग अतिशय वाईट वाटत असतो. अक्षय आणि रमा यांचंच लग्न व्हायला पाहिजे, हेच मी एकमेकासाठी बनलेत, असं मात्र अभिला वाटत असतं. पण आता तो मुद्दा कसा पटवून द्यावा ते त्याला कळत नसतं. तो एका मुद्द्यावर मात्र ठाम झालेला असतो, की आता ही एंगेजमेंट आणि हे लग्न मी अजिबात होऊ देणार नाहीये. कारण हे जे काही चाललंय ना, ते मला अजिबात पटत नाहीये. माझ्यासमोर माझ्या बायकोचं जर का तुम्ही लग्न लावत असाल, एंगेजमेंट करत असाल, तर आता हा अभि शांत बसणार नाही, असा दम देखील त्याने आता पार्वती आजीला दिलेला आहे. अभिकडं पार्वती आजी रागानं पाहतायत. अभि नक्कीच काहीतरी खोडा घालणार आणि आपल्या सगळ्या प्लॅनिंगवर पाणी ओतणार, असं पार्वती आजीला वाटत आहे. आणि अभि देखील चिडून आणि वैतागून पार्वती आजीशी भांडत आहे. आपण तुमचं कोणतंही स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही, असंच थोडक्यात तो त्यांना म्हणत आहे. रमा मात्र रडत आहे. कारण आता एंगेजमेंटची घोषणा झाली आहे. खरोखरच आता लग्नसुद्धा होऊ शकतं, असं तिला वाटत आहे. रेवाला मात्र अभिचं वागणं पटत नाहीये. रेवा अभिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते, की "तू जरा शांत राहा." अभि म्हणतो, "अशा वेळेस तू शांत राहू शकत असशील, मी मात्र शांत राहू शकत नाहीये. मी या सगळ्या गोष्टी सहन करू शकत नाही. मी काय रमासारखा सहनशील नाहीये आणि घरात जे काही चाललेलं आहे ना, त्यातली कोणतीच गोष्ट आता मला पटण्यासारखी राहिलेली नाहीये. त्यामुळं मी आत्तापर्यंत जरी शांत बसलेलो असलो, तरी आता मात्र मी शांत बसू शकणार नाही, असं स्पष्टपणे अभिने सर्वांना सांगितलेलं आहे. अभिचा चेहरा लालेलाल झालेला आहे आणि अभि काहीही करू शकतो, हे आता पार्वती आजीच्या देखील लक्षात आलेलं आहे. तर तीच गोष्ट रेवाला देखील समजलेली आहे. दारूच्या नशेत असलेला अभि सगळा खेळ उडवून लावू शकतो, हे आता त्यांच्या चांगलंच लक्षात आलेलं आहे. आणि तेवढ्यात पाठीमागून सनी आलेला असतो. सनी आल्यानंतर सर्वजण शांत राहतात. सनीच्या लक्षात येतं, की इथं काहीतरी वेगळंच चाललेलं आहे. कारण वातावरण वेगळंच आहे. आरडाओरडा करतायत आणि रमा रडत आहे.
तो म्हणतो, "काय झालंय? आपल्याला कोणी काय सांगणार आहे का?" पण तो आल्यानंतर विषय बदलला जातो आणि त्याला काही कळत नाही. तो अभिला म्हणतो, "तुम्ही कधी भरपूर तिखट खाल्लंय का हो?" अभि म्हणतो, "मी तसलं काही करत नाही." तो म्हणतो, "आज आहे ना, आपण भरपूर तिखट खाल्लेलं आहे आणि आपली हालत काय झाली आहे ना, आपल्यालाच माहिती आहे." तेवढ्यात त्याचं लक्ष केककडे जातं. तो केक कशाचा आहे हे न विचारता, "बरं झालं आपल्याला केक खायला मिळणार आहे, कारण आपण आता भरपूर तिखट खाल्लंय. आता आपल्याला गोड खाण्याची गरज आहे." असा विचार करून सनी त्या केकच्या जवळ धावत पळतच जातो. आता हा केक फडशा पाडतो असं म्हणून तो केक खायला सुरुवात करतो. काय झालंय ना, आपण असं खात नसतो, पण आपल्याला ना गोड खाण्याची खूप गरज आहे, असं म्हणून त्याने केक खायला सुरुवात केलेली आहे. तर इकडं आतमध्ये अक्षय, सीमा आणि शशिकांत बोलत आहेत. अक्षय शशिकांतला सांगतोय, की आईचं पोट दुखतंय म्हणून ते आतमध्ये आलेले होते. शशिकांत म्हणतो, "अरे हिची नाटकं आहेत सगळी आणि हिची ही नाटकं काय आहेत ना, ते मला विचार मी तुला सांगू शकतो." अक्षय म्हणतो, "एक तर तिचं पोट दुखतंय आणि तुम्हाला ती नाटकं वाटतायत का? का करते हे सांगा बरं तुम्ही?" तेव्हा शशिकांत सांगतो, की "स्पष्ट आहे. अरे हिला तुझं आणि रेवाचं लग्न होऊ द्यायचं नाहीये, हेच एकमेव कारण असणार आहे. दुसरं काही कारण असणार नाही." खरं तर अक्षय आणि सीमा हे एकत्र आलेले आहेत, ही मात्र गोष्ट शशिकांतला माहिती नाही. अक्षय शशिकांतला विचारतो, "असं तुम्हाला का वाटतंय? असं का करेल ती? माझं आणि रेवाचं लग्न न होऊ देण्यामध्ये तिचा काय फायदा आहे?" तेव्हा तो म्हणतो, "तुला माहीत नाहीये 2 वर्ष ही कशी वागलेली आहे. अरे या 2 वर्षात तिनं कधीही तुला आणि तिला एकत्र येऊ दिलेलं नाहीये. मला विचार ना तू. तिचं आणि रेवाचं अजिबात पटत नाहीये. तिला रेवा ही सून नकोच आहे म्हणून सगळी नाटकं चाललेली आहेत. नाहीतर एवढ्या गर्दीमध्ये अचानक तिचं पोट कसं काय दुखायला लागलं आणि तिने तुला कसं काय घेऊन आली? साधी गोष्ट आहे. तुला समजतंय का बघ. हिला तुझं आणि रेवाचं लग्न होऊ द्यायचं नाहीये. कोणीही सांगू शकेल ही गोष्ट." अक्षय म्हणतो, की "हे बघा ते काय असेल मला माहीत नाहीये. पण सध्या तिचं पोट दुखतंय आणि त्यामुळं ती आतमध्ये आलेली आहे. आणि तुम्ही जे म्हणताय ना, त्यावर माझा अजिबात विश्वास नाहीये. 2 वर्ष ती माझ्याशी कसं वागली असेल ते मला माहीत नाही. पण ती माझी आई आहे आणि तिने माझी काळजी घेतलेली असणार आहे, या गोष्टीवर मात्र माझा पुरता विश्वास आहे." तेव्हा शशिकांत म्हणतो, "तुला माझं बोलणं खोटं वाटतंय ना, तर आपण आत्ताच्या आत्ता रेवाला बोलूया आणि रेवालाच विचारूया. मी खोटं बोलत असेल, पण रेवा तर खोटं बोलेल का, हे तर तुला कळतंय ना? थांब मी आत्ताच्या आत्ता रेवाला हाक मारतो." असं म्हणून शशिकांतने रेवाला हाक मारायला सुरुवात केलेली असते. पण अक्षय आणि सीमा नक्की कशासाठी आत आलेले असतील आणि हिचं पोट कशामुळे दुखत असेल, असा प्रश्न मात्र शशिकांतला पडलेला आहे. शशिकांतचा आवाज ऐकून रेवा आतमध्ये आलेली असते आणि तिला अक्षयने प्रश्न विचारलेला असतो. "तुला असं वाटतंय का आई हे मुद्दाम करत असेल?" अचानक आलेल्या प्रश्नामुळे रेवाला देखील काय उत्तर द्यावं ते कळत नाही. रेवा म्हणते, "पण असं त्या कशाला करतील?" अक्षय म्हणतो, "तेच तर मी यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय. आई असं का करेल?" तो म्हणतो, "तुला आईच्या कोणत्या गोष्टी पटत नसतील तर मला सांग." रेवा मात्र म्हणते, "असं काही नाहीये. उलट त्या आजारी होत्या ना, तेव्हा मी त्यांची किती सेवा केलेली होती ते तुला माहीत नाहीये." अक्षय म्हणतो, "बघा, म्हणजे रेवा आईची सेवा करते, तर आईला ही सून म्हणून का नको असेल? तुम्ही उलटंच मला काहीतरी सांगताय. तुम्ही जे बोलताय ना, ते मात्र मला अजिबात पटलेलं नाहीये." अक्षय शशिकांतला अजिबात बोलूच देत नसतो. तो म्हणतो, की "तुमचं मत काय आहे ना, ते आता मला समजलंय. आईला पण रेवा ही सून म्हणून पाहिजे असणार आहे, पण ते तुमचं मत आहे ना, ते तुम्ही सांगायला लागलेलं आहात. रेवा, तुला असं वाटतं का, की आईच्या मनामध्ये आपल्याविषयी काही विरुद्ध विचार असतील?" तर रेवा नाही असं म्हणते. आता तो प्रश्न आईलाच करतो आणि विचारतो, "आई, तुला असं वाटतं का गं, रेवा माझी बायको होऊ नये म्हणून?" तेव्हा आता तिने देखील सांगितलंय, "नाही, असं काही मला वाटत नाही." अचानक बदललेला सीमाला पाहून खरं तर शशिकांतला देखील प्रश्न पडतो, की आता अक्षय आणि रेवा यांच्या लग्नाला हिने अचानक हिरवा कंदील कसा काय दाखवला? आणि तो म्हणतो, "ठीक आहे, जर का हिला आवडत असेल तुमचं लग्न होणार आहे हे, तर माझं देखील काही मत नाहीये. पण अचानक हिने असं कसं काय केलं ते कळत नाहीये." असा प्रश्न मात्र त्याला पडलेला असतो. शशिकांत रेवाला सांगतो, की "ठीक आहे रेवा, आता ही तुझी सासू होणार आहे, तर आत्ताच्या आत्ता हिच्या पाया पड आणि हिचे आशीर्वाद घे." अक्षय देखील तसंच सांगतो. आता सीमाला देखील आशीर्वाद देण्याशिवाय काहीच पर्याय नसतो. रेवा जेव्हा पाया पडत असते, तेव्हा नेमकं पाठीमागून रमा आलेली असते आणि रमा त्यांचं सगळं बोलणं ऐकत असते. आता रमाने ऐकलेलं असतं, की सीमाने रेवाला आशीर्वाद दिलेला आहे आणि तो म्हणजे सौभाग्यवती हो आणि मी तुझा सून म्हणून स्वीकार करतेय. मला अक्षयमुळं तुझा हा स्वीकार करायला आवडेल, असं तिनं सांगितलेलं असतं आणि रेवा देखील तिच्या पाया पडत असते. आतमध्ये चौघांचं चाललेलं संभाषण रामाने ऐकलेलं असतं आणि आता
सीमा देखील अक्षय आणि रेवा यांचं लग्न लावण्यास उत्सुक आहेत आणि रेवाला सून म्हणून ॲक्सेप्ट करत आहेत, ही गोष्ट रमाच्या लक्षात आलेली असते. म्हणजे आपल्याला आयुष्यभर इथं मोलकरीण म्हणून राहावं लागणार आणि त्यापेक्षाही वाईट अक्षय आणि रेवाचं आपल्या समोर लग्न होणार या गोष्टीमुळे रमा मात्र भलतीच अस्वस्थ झालेली असते. पण अजूनही सीमाचं पोट दुखतंय असंच ती सर्वांना दाखवत असते आणि आपल्याला आरामाची गरज आहे असं देखील ती सांगत असते. पण चाललेल्या सर्व प्रसंगामुळे रमा मात्र पुरती घायाळ झालेली असते. रात्र होते. सीमा मात्र तिच्या रूममध्येच असते आणि तिच्याकडे आता रेवा आलेली आहे. रेवाने सीमासाठी औषध आणलेलं आहे. औषध पाण्यामध्ये टाकून तिला दिलेलं असतं आणि तुमचं पोट आता बरं होईल असं सांगितलेलं असतं. पण सीमाला मात्र ते पाणी पिण्याची अजिबात इच्छा नसते. कारण तिने त्यामध्ये काय टाकून आणलेलं असेल असा प्रश्न तिला पडतो आणि ती रेवाला म्हणते, "तू जा, तू गेल्यानंतर मी औषध पिईल" असं म्हणून तिला बाहेर पाठवून देते. रेवा बाहेर जाते आणि रमा आतमध्ये येते. रमा चिडलेली आहे. रमा सीमाच्या समोर उभारलेली आहे आणि म्हणते, "आज तुम्ही रेवाचा सून म्हणून स्वीकार केला ते सगळे मी ऐकलेलं आहे." सीमा म्हणते, "सगळं बरोबर आहे, पण मी आता काय करू तू सांग. अक्षयची मेमरी माघारी येत नाहीये आणि अक्षयसाठी आपल्याला काहीही करावं लागणार आहे." तेव्हा ती म्हणते, "अक्षयचा प्रश्न नाहीये, प्रश्न तुमचा आहे. तुम्ही जर का आता रेवाला सून म्हणून स्वीकारलेलं असेल, तर माझं काय? मी काय करायचंय? या घरामध्ये माझं काय स्थान राहणार आहे? तुम्ही माझी बाजू आजपर्यंत घेत होता, पण आता तुम्ही देखील माझी बाजू सोडत आहात. या घरामध्ये मी मोलकरीण बनून राहायचं आहे का? मोलकरीण बनून राहण्याबद्दलही माझं काही मत नाहीये. पण जर का अक्षयचं लग्न रेवाबरोबर होत असेल, तर माझ्या जगण्याचाच काही अर्थ उरलेला नाहीये, असं ती सीमाला बोलत असते. सीमा म्हणते, की "मला तुझं सगळं बोलणं पटतंय, पण अक्षयची मेमरी माघारी आणण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे आणि जर का आपण अक्षयला काय बोललो तर काय होईल? तुला माहीत आहे. पण मी एक तुला सांगू, मला असं वाटतंय, की तू अक्षयला आता डायरेक्ट सगळं जाऊन बोलावं." सीमा जेव्हा रमाला असं बोलते, तेव्हा रमाच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. ती म्हणते, "मी जर का त्यांना आत्ता डायरेक्ट जाऊन बोलले, तर काय होणार आहे हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे. मी त्यांना या गोष्टी डायरेक्ट बोलू शकत नाहीये आणि आता ही सिच्युएशन माझ्या हाताच्या बाहेर चाललेली आहे. कारण अक्षय आणि रेवाचं जर का लग्न झालं, तर मी जगून सुद्धा मेल्यासारखे होणार आहे, हे तुम्हाला माहीत आहे." सीमाला खरं तर रमाची खूपच दया येत असते. तिला वाटत असतं, की सगळं तिला सांगून टाकावं, पण अक्षयने सांगितलेलं असतं, की आत्ताच काही सांगायचं नाहीये. त्यामुळे ती शांत राहते आणि म्हणते, "आता तू खंबीर होणं गरजेचं आहे." तेव्हा रमा चिडते आणि म्हणते, "आता मला काय करायचंय ना, ती माझी मी करते," असं म्हणून ती निघून जाते. ती गेलेली असली तरी सीमा मात्र बोलत असते. म्हणते, की "रमा, हे सगळं तुझ्यासाठीच चाललंय बाळा. तू थोडीशी खंबीर हो." आता रमा किचनच्या बाहेर झोपलेली असते. तिला नीट झोपही लागत नसते. कारण आज झालेला सगळा प्रसंग तिला आठवत असतो. कशाप्रकारे आपल्या समोर आई-आजींनी रेवा आणि अक्षय यांच्या एंगेजमेंटची घोषणा केली. तेवढंच नव्हे तर सीमा देखील आता त्यांच्याच बाजूनं बोलत आहे. म्हणजे या घरामध्ये आता आपलं काही स्थान उरलेलं नाहीये आणि आपल्या बाजूनं बोलणारं कोणीच उरलेलं नाहीये, या गोष्टीचं तिला वाईट वाटत असतं. पण तेवढ्यात तेथे सनी आलेला आहे. सनीला समजलंय की रमा तेथे झोपलेली आहे आणि आज आपण हिला आपल्या रूममध्ये झोपायला घेऊन जावं असं त्याला वाटत आहे. आपलं ही ऐकेल का? आपण तिला ऐकायला लावूया असं म्हणून तो तिच्या पाठीमागं जाऊन उभारलेला आहे आणि आता आपण हिला काहीतरी करून कन्व्हिन्स करूया असा विचार तो करतोय. पण अचानक आलेल्या सनीमुळे रमा मात्र ताडकन उठलेली आहे. ती उठून बसते आणि विचारते, की "तुम्हाला काय पाहिजे? इतक्या रात्रीचं तुम्ही इथं का आलेला आहात?" असा प्रश्न तिने सनीला केलेला आहे. सनी म्हणतो, "ते आपलं मला जरा तहान लागली होती म्हणून मी आलो होतो. पाणी प्यायचं आहे ना?" ती म्हणते, "फ्रीज आहे, पलीकडचा फ्रीज उघडा आणि पाणी प्या." तो म्हणतो, "गार पाणी आपल्याला चालत नाही." तेव्हा ती स्वतः उठते आणि पलीकडचा एक ग्लास उचलून तो ग्लास भरते आणि त्याला आणून देते. तो पाणी पितो आणि म्हणतो, "हां, बरं झालं. आता आपल्याला बरं वाटतंय. पण आपण एक सांगू का? तुम्ही इथं झोपताना इथं पाल, झुरळ, उंदीर काही असतं. तुम्ही ना इथं झोपू नका. आपल्या रूममध्ये चाला. तिथं ना एकदम मस्त आहे. तिथं झोपा. हां, तशी काही काळजी करू नका. आपल्या मनामध्ये काही वाईट विचार नाहीये. आपण फक्त तुम्हाला इथून घेऊन जायला आलेलो आहे. आपल्याला आवडत नाहीये तुम्ही असं किचनमध्ये झोपलेलं. तुम्ही चला ना तिकडं. आपण तिथं जाऊन झोपूया. पाहिजे तर मी तुमचं सगळं पांघरून घेतो, अंथरूण घेतो." असं म्हणून तो अंथरूण उचलत असतो. तेव्हा रमा मात्र त्याला "अजिबात हात लावू नको," असं म्हणते. तो म्हणतो, "अहो पण सांगितलं ना, आपल्या मनामध्ये काहीच वाईट विचार नाहीये. वाटल्यास तुम्ही बेडवर झोपा, आपण खाली झोपतो," असं तो रमाला सांगतो.
रमा म्हणते, "मला इथंच झोपायचं आहे. मला फक्त खाली झोप येते आणि मला तुमच्याजवळ तुमच्याबरोबर कुठेच जायचं नाहीये." असं म्हणून ती त्याला नमस्कार करते आणि "आत्ताच्या आत्ता इथून निघून जा." असं देखील त्याला सांगते. सनी म्हणतो, "अहो, आपण तुमच्या चांगल्यासाठी आलो होतो." असं म्हणून सनी आता निघून गेलेला आहे. रमा शांतपणे झोपलेली असेल की नसेल असा प्रश्न मात्र अक्षयला पडलेला आहे. अक्षय देखील जमिनीवरच झोपलेला आहे आणि रमाचं नक्की काय चाललेलं असेल? रमाला आज झालेल्या सगळ्या गोष्टीचा धक्का बसला असेल का? आणि ती आपल्याविषयी काय विचार करत असेल? असे 100 प्रश्न अक्षयच्या मनात येत आहेत. रमा आता परत एकदा शांत झोपलेली असते. शांत झोपलेल्या रमाला पाहून पुन्हा एकदा सनी तेथे आलेला आहे. आज आपण हिला आपल्या रूममध्ये घेऊन जायचंच असा विचार त्याच्या मनामध्ये आलेला आहे आणि तो जाऊन तिच्याकडे एकटक पाहत बसलेला असतो आणि तो पाहत असताना अचानक रमाचा डोळा उघडतो आणि रमाच्या लक्षात येतं की आपल्याला कोणतरी पाहत आहे आणि ती पाहते तर सनी आलेला आहे. सनीच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी वाईट विचार चाललेले आहेत. या गोष्टीची जाणीव आता रमाला झालेली असते. आता काय पाहिजे आहे असं ती त्याला विचारते तेव्हा तो म्हणतो, "ते थोडीशी भूक लागलेली आहे. आपल्याला काय खायला मिळेल का?" रमा म्हणते, "आता काही खायला मिळणार नाही. तुम्ही इथून जा." उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की रमा एकटी झोपलेली आहे हे अक्षयच्या लक्षात येतं आणि सनीसारखा खालीवर करतोय हेही त्याच्या लक्षात येतं आणि त्यामुळं तो रमाच्या जवळपासच बसून राहिलेला आहे. रमाला देखील समजतं, की अक्षय माझ्यासाठीच येऊन जो बसलेला असेल का? कारण सनीसारखा खालीवर करत होता आणि अक्षय बसल्यामुळेच सनीचं संकट आपल्या समोरून गेलेलं आहे, हे देखील तिच्या लक्षात येतं. "तुम्ही माझ्यासाठीच इथे बसला होतात का?" असं ती त्याला विचारते, पण तो म्हणतो, "नाही, मला आता नाश्ता करून द्या," असं तो सांगतो. तर इकडे शशिकांत, पार्वती आजी आणि रेवा म्हणतायत, की काही झालं तरी आता अक्षय आणि रमा यांचा घटस्फोट अगोदर व्हायला पाहिजे, म्हणजे तुमच्या दोघांचं लग्न लावणं मला सोपं पडणार आहे. आता त्या दोघांचा घटस्फोट कसा घडवून आणायचा, असा प्रश्न शशिकांतला पडलेला आहे. पण आता शशिकांतला माहीत नाहीये, की अक्षयची मेमरी गेलेली नाहीये. अक्षय यांचा प्लॅन सक्सेस होऊ देणार नाही. अशाच अपडेट्ससाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.